पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबामध्ये एक जनधन बँक खात्याचा आग्रह धरला। पुढे केंद्र आणि राज्य सरकारांनी गरीब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लखपती दीदीसारख्या महत्त्वाकांक्षी योजनाही राबवल्या आणि गोरगरिबांची, खास करून महिलांची बँक खाती सुलभतेने उघडणं शक्य झालं। या संदर्भामध्ये केंद्राने एक पद्धतीचा आदर्शच घालून दिला। मात्र नागपूरच्या डोंगर गावामध्ये बचत गटातल्या महिलांची बँक खाती उघडण्यासंदर्भात बँकेने अत्यंत संतापजनक वर्तन केलंय। काटोल इथल्या बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी पारधी अस्वच्छ असतात, अनेक दिवस अंघोळ करत नाहीत, ते दारूचा व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांचं बँक खातं आमच्या बँकेत नकोच अशी धक्कादायक भूमिका घेतल्याचा आरोप डोंगर गावातल्या महिलांनी केलाय। मला म्हणे घाणेरडे दारू पेदाडे लोक नाही पाहिजे, म्हणजे दारू वगैरे पिणारे नाही पाहिजे, म्हणजे स्टँडर्ड लोक म्हणे हे बँकमध्ये अकाउंट ओपन करतात म्हणे, म्हणजे असं करू नाही देऊ शकत घाणेरडे। ते आम्ही एक वेळा गेलो, ते म्हणे गोंधळ करत आहे म्हणे आणि म्हणे एकदम बँकेत एवढा गोंधळ पण नाही पाहिजे म्हणे। आणि जेव्हा आम्ही बाहेर निघो ना, बाहेरच्या माणसाला अंदर नाही येऊ दे आणि अंदरच्या माणसाला बाहेर नाही जाऊ दे। ते म्हणजे बाहेरची बाई बाहेरच उभी करे ते आणि एकदम अंदरून ताला लावून दे। खातं खोलायला गेलं तर आमचं चुकलं काही नाही ना सर, कारण त्यांना आम्हाला पण लाभ भेटला पाहिजे ना, त्यानुसार आम्ही गेलो ना तिथे, की कारण आम्हाला पण लोन भेटली पाहिजे, आम्ही बी काही केलं पाहिजे व्यवसाय, असं म्हणून गेलो होतो ना सर। या गावातल्या फक्त महिलाच नाही तर पुरुषांनीही बँकेच्या वर्तनावरती तीव्र आक्षेप नोंदवलाय। आम्ही तुमच्यासारखी माणसं आहोत अशी उद्विग्न प्रतिक्रिया गावातल्या पारधी पुरुषांनी दिली आहे। हे बँकेमध्ये असे गेलो वास मारते, धमक्या मारते, कोणतं नाही शुद्ध राहत। अरे तुम्ही जसे तो आम्ही जसं, काय सगळ्याचं रक्त एकच आहे ना? हां, सगळ्याचं रक्त एकच आहे ना? असे चोडून लोपून थोडकीच आहो, 12 दिवसानं 1 महिन्यानं अंगूर थोडकीच करतो। तुम्ही जसे अंगूर करता आम्ही जसे अंगूर करतो। नर सोरा आणि तो अंगूर करण 3 दिवसा 4 दिवसाच्या बाद नर सोडते, मग अशानं कसं होईल? तर पारधी समाजातल्या महिलांनी काटोल इथल्या बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांवरती असे गंभीर आरोप केले आणि त्यानंतर एबीपी माझाने हा मुद्दा उचलून धरला आणि तो आपल्या हातात घेतला। एबीपी माझाने बँकेकडून महिलांचं खातं उघडण्यासाठी नेमलेल्या बँक सखीसोबतच फोनवरनं संवाद साधला। मी बोलली की सर यांचं अकाउंट तुम्ही का नाही उघडून दिले, ते बोलले की ते सर्व्हिस एरियामध्ये येत नाही ते गाव। हो, कॅम्प लावला होता पण ते माहित नाही, त्यांना काढूनच नाही द्यायचं आहे त्यांचे अकाउंट। त्यांचं म्हणणं असं आहे की त्या हे काढतात बा, भट्टी वगैरे लावतात, म्हणून ते त्यांचं मनामध्ये थोडंसं हे आहे। मी त्यांना तेच बोलली की त्यांचा जो व्यवसाय आहे तो त्यांचा व्यवसाय आहे, पण बचत गटाचं खातं आपण कोणत्याही बँकमध्ये काढू शकतो, त्यासाठी काही सर्व्हिस एरियाची वगैरे काही गरज राहत नाही। तर आता ते पडले आपल्यापेक्षा वरिष्ठ, त्याच्यामुळे माझी काही रीती टाकली नाही, मी काही जास्त करू शकते। आणि याच प्रकरणासंदर्भात नागपूर जिल्हा परिषदेच्या उमेद योजनेच्या उपजीविका सखी वनिता पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। 1.5-2 महिने होत आहे, तर माझ्या बँक सखीला मी विचारलं, ताई म्हटलं माझ्या गटाच्या महिलांचे वैयक्तिक खाते अकाउंट झाले का? तर त्या म्हणत होत्या की नाही बा, जे आपले मॅनेजर सर आहे ललित मेहर सर आणि अविनाश सर, ते म्हणत आहे की नाही बा त्या पारधी समाजाचे आहे आणि ते दारू काढतात, ते चांगल्या स्वच्छ राहत नाही, तर त्यांचे काही इथे आपला काही सर्व्हिस एरिया येत नाही आणि त्यांचे काही इथे मी खाते उघडून देत नाही। खरं कारण पारधी समाजाचे आहेत म्हणून त्यांची नाराजी आहे। तर ते तसंच असं माहित नाही ना, कारण तसंच असेल यांचं।